पण त्याला कळलं कुठे सुरू करायचं आणि बंद करायचं ते. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. गर्गाचार्य म्हणाले आता हरकत नाही, सगळ्यांची कॉफी वगैरे पिऊन झाली आहे, आता नामकरण करायला हरकत नाही. म्हणून अगदी छोटेखानी कार्यक्रम आहे बरं का, मोजकी लोक आहेत. आणि यशोदेच्या मांडीवरती एक बालक आहे आणि वसुदेवांची अजून एक पत्नी आहे जी या नंदाकडे राहते. काय नाव आहे? हा, तिच्या बालक आहे बर का, रोहिणीच्या मांडीवर. पण गंमत केली आहे बर का, या दोघींनी अदला बदल केली आहे. रोहिणीचं बालक आहे ना ते यशोदेच्या मांडीवरती आहे आणि यशोदेचं जे बालक आहे ते रोहिणीच्या मांडीवरती आहे. त्या म्हणाल्या हे एवढे कुलपुरोहित आहे, ओळखता येतं का जरा? आपण बघतो की नाही हो, एखाद्याची परीक्षा, संतांची परीक्षा घेऊ नये बरं का, लक्षात घ्या. आपण अडकतो त्याच्यामध्ये. संतांची सज्जनांची परीक्षा कधी करायला जाऊ नका, आपण फसतो त्याच्यात, त्यांना काही फरक नाही. आणि त्यांनी तो यश मांडीवरती जो होता त्याच्याकडे बघितलं. तो जरा दष्टपुष्ट होता दिसायला, एक झालंय त्याला, त्यामुळे जरा दष्टपुष्ट आहे तो. म्हणाले हा मोठा वाटतोय आणि हा मोठा आहे बर का, जो मोठा आहे तो राम आणि याचं बल अधिक आहे म्हणून म्हणाले हा बलराम. ठेवलं यशोदेच्या मांडीवरती बलराम दादांना आणि मग त्या परब्रह्माला आपल्या मांडीवरती घेतलं बरं का. ते परब्रह्म कसं आहे दिसायला? सावळ आहे बरं का. त्याला मांडीवरती घेतलं आणि ते बघतच राहिले बरं का. दृष्टी खेळली त्यांची, काही सुचेना. त्या दर्शनाकरता तर एवढी दीर्घ तपश्चर्या केली आहे ना, ज्यांच्या दर्शनाकरता एवढी दीर्घ तपश्चर्या केली आहे ते परब्रह्म आता मांडीवरती बसलंय बरं का. पण त्यांनी ज्या रूपाची केली आहे त्या रूपात नाहीये, एवढंच काय तो फरक. हा म्हणाले जरा कृष्णवर्णी दिसतोय. मेघ जसे आकाशामध्ये दाटून येतात ना, सायलेंट वर घेता येईल का? नाही तर यांच्याकडे द्या, कोणीतरी घेऊन देईल, काय अडचण नाही. आकाशामध्ये जसे मेघ दाटून येतात ना, पण हा म्हणाले भरपूर पाऊस पडणारा मेघ नाहीये बरं का. हा नुकताच तयार झालेला मेघ आहे. म्हणून याचं नाव म्हणाले कृष्ण. आणि म्हणून त्याच्या रंगावरनं नाही बरं का. म्हणाले मी याच्याकडे बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं हा सगळ्या जगताला आपल्याकडे आकर्षून येणारा आहे. तो सगळ्या जगताला आपल्याकडे आकर्षून घेणार आहे म्हणून तो कृष्ण. झालं, नामकरण झालं. आणि यशोदेकडे बघितलं बरं का त्यांनी. साधे सुधे नाही येतो गर्गाचार्य. काय अखंड ध्यान आहे, अखंड तपश्चर्या आहे, ध्यानामध्ये असतात बरं का. काय यशोदेला म्हणाले यशोदे, त्यांच्याच मांडीवर आहे बरं का. यशोदेच्या मांडीवरती बलराम दादा आहे. यशोदेकडे बघितलं आणि यशोदेला म्हणाले यशोदे तुझा हा मुलगा ना साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदा म्हणतीये यांनाही काही कळत नाही, मनात चाललंय बरं का तिच्या. तिनं गर्गाचार्यांना प्रार्थना केली, म्हणाली गुरुदेव तुम्ही आज प्रसाद घेता का आमच्याकडे, भोजनाला थांबता? गर्गाचार्य म्हणाले नाही, मी असं कोणाच्या हातचं खात नाही.
ती म्हणाली मग कोरं अन्न देते, तुम्ही शिजवून खा, तुम्ही माझ्याकडचा काहीतरी प्रसाद घ्या, दूध घ्या, काही खीर घ्या, मी तुम्हाला सगळं सगळं कोरडं देते बरं का. ठीक आहे म्हणजे थांबतो. त्या गोठ्यातच चूल मांडून दिली यशोदेने, एक भांड दिलं शिजवायला, पात्र दिलं. 12-12:30ची वेळ होती. गर्गाचार्य स्वतः नदीवरती गेले. पायात काही नाही बरं का, भाजतायत पाय. यशोदेनं दिलेल्या पात्रामध्ये त्यांनी पाणी भरलं. पुन्हा आले. तो जो काही तांदूळ वगैरे दिले होते, दूध दिलं होतं ते ठेवलं त्या, आणि अग्नी प्रज्वलित केला. ते तांदूळ त्यात घातले, दूध, खीर करून देतो म्हणाले. खीर तयार झाली आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं, तुलसी पत्र ठेवलं बरं का. आपण नैवेद्य समर्पण करणं असा शब्द आहे बरं का. कसा दाखवतात माहितीये का नैवेद्य, म्हणजे आपण दाखवतो, समर्पण कसं करतात ते सांगतो. त्याच्यावरती इथे जसं आपण ठेवतो ना तुलसी पत्र, कोणीतरी आज तर गोवर्धन आणला, कोणीतरी म्हणलं बघा तुलसी पत्र ठेवा, तर त्याच्यावर तुलसी पत्र ठेवतात बरं का. आणि मग डोळे बंद करायचे असतात. मग जी कोण आपली आराध्य देवता आहे, राम आहे, विष्णू आहे, शंकर आहे, त्या देवतेची एक माळ करायची बरं का, कमीत कमी एक माळ. आणि त्यांना आवाहन करायचं की हा प्रसाद तुम्ही भक्षण करा, हे भोजन तुम्ही पहिल्यांदा घ्या, मग त्यातला मी घेणार आहे. हे सगळं सिद्धता झाली. त्यांनी तुलसी पत्र ठेवलं, त्याच्यावरती झाकणी जी आहे ती अर्धवट उघडी आहे. कान्हा आणि बलराम दादा तोपर्यंत रांगायला लागले होते बरं का, तेवढे मोठे झाले होते. काही धरून धरून चालतायत सुद्धा, 2-4 पावलं त्यांना टाकता यायला लागलेली आहे. गर्गाचार्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा मंत्र जप केला. डोळे बंदच आहेत बरं का गर्गाचार्यांचे, आणि म्हणाले हे नारायणा. कान्हा म्हणला नारायणा म्हणजे मीच, दुसरं कोणी नाही म्हणाले. मलाच हाक मारतायत बरं का बहुतेक गर्गाचार्य. हे नारायणा. कान्हा म्हणला तरी थांबलं पाहिजे थोडं, कन्फर्म करायला नको का. हे देवाधिदेवा. देवाधिदेवा म्हणजे मीच बरं का, देवांचं मीच देव आहे, बाकी कोण आहे. माझ्यापासून हे सगळं निर्माण झालंय, मीच आहे सगळ्यात महत्वाचा. हे लक्ष्मीपते. आता मात्र मीच म्हणाले बरं का. ज्या अर्थी हे नारायणा म्हणाले म्हणजे मलाच बोलवलं, देवाधिदेवा म्हणाले म्हणजे मलाच बोलवलं, आणि आता तर हे कमलापते म्हणाले, लक्ष्मीपते म्हणाले म्हणजे मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही बरं का. बाकीच्या आधीच्या नावानं कुणी इतर जण येऊ शकतात. लक्ष्मीपती म्हणाले, कमलापती म्हणाले म्हणजे मीच म्हणाले. कान्हा आमचा रांगत 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 गेला. ती ताटली बाजूला गेली, खिरीत हात घातला, खीर खायला सुरुवात. यांनी काय अजून 2-4 नावं घेतली आणि उघडली. अरे 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 म्हणाले यशोदे, काय ग. यशोदा धावत 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 आली बरं का. काय झालं गुरुदेव, काय झालं. अगं म्हणाले कानानं माझी खीर उष्टी केली ग, आता मी कसं काय जेवणार म्हणाले. ती म्हणाली महाराज मला क्षमा करा बरं का, मला क्षमा करा, तुम्ही रागावू नका आमच्यावरती, तुम्हाला मी पुन्हा सगळं देते बरं का. पुन्हा तिनं ते पात्र दिलं, पुन्हा ती चूल वेगळी मांडली, पुन्हा तो अग्नी प्रज्वलित केला. तोपर्यंत 1 तास झाला होता बरं का, 1:30 वाजला होता. हे ऊन तापतंय बरं का. अनवाणी पायाने पुन्हा नदीवरती गेले, त्या पात्रामध्ये पाणी भरलं, पुन्हा आले, पुन्हा ते तांदूळ शिजत टाकले, पुन्हा त्यात दूध घातलं, साखर घातली, गूळ घातला, काय जे आहे ते सगळी पाकसिद्धता केली. पुन्हा तेच बरं का. ओम नमो भगवते वासुदेवाय 108. हे नारायणा. नारायणा म्हणल्यावर कान्हा तयार. हे देवाधिदेवा. मगाशी मला बोलवलं होतं ना, याचा अर्थ आत्ता पण मलाच बोलवलं. हे कमला होते बस.
पुन्हा गेला बरं का धावत 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 धावत. आता पहिल्या वेळेला खीर खाल्ली होती ना, त्यामुळे ताकद आली होती. तन की शक्ती मन की शक्ती बोल बेटा. एकदम दुडू 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 धावत गेला, ती ताटली बाजूला. यांनी पुन्हा डोळे उघडले, पुन्हा तेच, अगं काय यशोदे, तू एक काम कर ना, याला झोपव ना, म्हणजे हा, नाहीतर मी जाऊ का. नको म्हणाले, तुम्ही उपाशी नका जाऊ, काहीतरी घ्या. पुन्हा तिसऱ्यांदा झालं बरं का. यशोदा आता कानाला घेऊन झोपली आहे. कानाला साईडला आपल्या झोपवल्या, आपल्या बाजूला, आणि ती त्याला, झोप बरं का काना, आता झोप परत, असं करू नये, अरे असं एखाद्याला त्रास देऊ नये बरं का, ते आपल्याकडे आलेत ना. ती समजावते बरं का कानाला काही बोलता येत नाही अजून. सगळं परत ते सगळं झालं बरं का. ओम नमो भगवती वासुदेवाय 108. हे नारायणा, कान्हा म्हणला मनात, अगं आई ते मलाच बोलवत आहेत, एक काम करतो, मी योगमायेला बोलवतो. आणि योगमाया आली आणि तिने यशोदेला झोपवलं. यशोदा गाढ झोपली बरं का. हा गेला. हे नारायणा, हे देवाधिदेवा, हे कमलापते, हे लक्ष्मीपते. कान्हानं पुन्हा ते खायला सुरू. आणि गर्गाचार्यांनी डोळे उघडले बरं का. आणि कान्हानं गर्गाचार्यांच्या, ते पुन्हा म्हणणार, अगं यशोदे, कान्हाने काय केलं माहिती का. कान्हा उभा राहिला आणि गर्गाचार्यांच्या अशा तोंडावरती हात ठेवला. बोलू नका म्हणाले. तुम्ही ज्याची आराधना करताय ना, तो नारायण मीच आहे. तिथे भगवंतांनी गर्गाचार्यांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलंय बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि गर्गाचार्यांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ज्याच्या करता एवढी वर्ष तपश्चर्या केली, ते नारायण साक्षात समोर उभे आहेत. आणि त्या नारायणांचा प्रसाद मला मिळालाय, पण तो मला कळला नाही. आणि आता कान्हा गर्गाचार्यांना म्हणतोय, गर्गाचार्य, मी भरवू का तुम्हाला खीर, मी भरवू तुम्हाला खीर, मी भरवू तुम्हाला. गर्गाचार्य म्हणाले, हो बरोबर. कान्हा मांडीवर बसलाय बरं का त्यांच्या. गर्गाचार्यांचा आनंद गगनात मावत नाहीये बरं का. आणि कान्हा ती खीर आपल्या हाताने गर्गाचार्यांना भरवतोय बरं का. हात उष्ट आहे कान्हाचा. पण भगवंतांचा जेव्हा स्पर्श अन्नाला होतो ना, तेव्हा त्याचा प्रसाद होतो बरं का. तेव्हा त्याचा प्रसाद होतो. नाहीतर शिरा आपण करतोच की, मग सत्यानाचा वेगळा का होतो, तो वेगळा का लागतो. त्याचं कारण हे भगवंतांचा स्पर्श होतो त्याला. यशोदेला जाग आली आणि यशोदेनं पाहिलं की कान्हा गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसलाय आणि तो गर्गाचार्यांना भरवतो. यशोदा धावत धावत गेली, म्हणली, गुरुदेव क्षमा करा बरं का, हा पुन्हा आला, तुम्ही मला हात का नाही मारली. नाही ग म्हणाले, असू दे. यशोदे, तुला सांगतो, हा साक्षात नारायण आहे, नारायण. तिने पटकन त्याला त्यांच्या मांडीवरनं उचलला. म्हणाली, हा कसला नारायण, हा माझा कान्हा आहे. नारायण चतुर्भुज असतो. कान्हा आईच्या कानात म्हणला बरं का, आई दाखवू का चतुर्भुज होऊन, दाखवू. ती म्हणाली, नको ग, नको नको, तू आपला असाच छान आहेस माझ्याकरता बरं का. झालं. कान्हा आता हळूहळू मोठा होतोय बरं का. एक 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 त्याच्या लीला पुढे चालले आहेत. आणि एक दिवस यशोदा त्याला भरवती बरं का. कान्हा 8 वर्षाचा होईपर्यंत यशोदेनं रोज भरवलंय बरं का कान्हाला. आपण जरा तो मुलगा काय थोडा मोठा झाला की लगेच म्हणतो, आता तू हाताने जेवायला लाग बरं. आपल्याला लगेच त्याला स्वावलंबीच करायचं असतं. आपलं प्रेम फार लवकर आटतं बरं का. यशोदेचं आटलेलं नाही.
तिला कान्हा कितीही मोठा झाला तरी तिच्याकरता तो बालकच आहे. कान्हा कितीही मोठा झाला ना तरी तिचं प्रेम कमी झालेलं नाही. ते वाढणाऱ्या वयाबरोबर प्रेम वाढतच गेलेलं आहे, वाढतच गेलं. आणि कुणाला भरवतीये माहितीये का यशोदा? कुणाला भरवतीये? संत सांगतात यशोदा ज्याला भरवतीये ना तो कोणी साधा सुद्धा नाहीये बरं का, साधा सुद्धा नाहीये. त्याच्या उदरामध्ये काय काय भरलेलं आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरि हा बालक नंदाघरी, हरि हा बालक नंदाघरी, हरि हा बालक नंदाघरी, हरि हा, हरि हा. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये सामावलेत ना तो बालक बनून यशोदेकडे आला बरं का. नवल के बढे के भडे, नवल के भडे के भडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे. कळतच नाही म्हणाले याचं काय चाललंय. पुतणीला काय मारलं? अगासुर मारला, वत्सासुर मारला, भेदकासुर मारला, शकटासुर मारला, एक 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 असुर मारले. अहो तो महाबळ सुद्धा मारला बरं का. तरी त्याची कथा सांगायला पाहिजे त्या महाबळाची. नवल के बढे के भडे, नवल के बढे के भडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे. खरं तर याचं काम काय आहे बरं का? याचं काम आहे सगळ्यांना तृप्त करायचं बरं का. सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना तर करतोच, पण पृथ्वीवरच्या सगळ्यांना तृप्त करतो. पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त केली. ज्यानं सगळ्या पृथ्वीला तृप्त केलंय यशोदा काय करतीये? त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. त्याला यशोदा भोजन घालते बरं का. आणि बालकाला एवढा छोटा घास करायचा असतो बरं का. अगदी छोटा घास करतो तो. भात सुद्धा अगदी बारीक बारीक पाहून कालवून 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 जरा जास्त पाणी घालून तो जरा योग्य प्रमाणात वरण घालायचं. बरं ते बाजू नये म्हणून तूप वरण सगळं छान मऊ गुरगुट्या भात केलाय बरं का. त्यासी यशोदा भोजन घाली, त्यासी यशोदा भोजन घाली. बघा अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे त्याचं वजन किती असेल हो? एक यजमान वर्तमानपत्र वाचत होते. त्यासी यशोदा भोजन घाली. ते म्हणाले बायकोला, अगं पृथ्वीवरती ज्या व्यक्तीचं वजन 80 किलो भरताना त्याचं वजन चंद्रावरती 10 किलो भरतं बरं का. ती म्हणाली तरीच मला वाटलं माझा ग्रह चुकलाय. पृथ्वी जेणे तृप्त केली, पृथ्वी जेणे तृप्त
केली त्याची यशोदा भोजन घाली. आणि हे सगळं विश्व त्याच्या उदरात सामावलंय बरं का. गवळणी काय करताय, विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्याची गवळणी कडिये घेती, त्याची गवळणी कडिये घेती. आणि गवळणी त्याचे फक्त लाड करतायत बरं का. प्रत्येक गवळणीला वाटते कानानं माझ्याकडे यावं बरं का, एकदा तरी माझ्याकडे यावं, काना माझ्याकडे येईल, काना माझ्याकडे येईल, काना माझ्याकडे. तो भाव आहे ना, गोपी भाव आहे. आणि काना इतका नाटकी आहे ना, इतका नाटकी आहे. गोपीला सांगतो मी आज तुझ्याकडे येणार आहे बरं का, छान तयार हो आणि छान छान चांगले चांगले पदार्थ कर माझ्याकरता खायला. काना तुला काय आवडतं. काना म्हणलं तुझे भक्तीला करशील ना ते मला आवडतं, तू मला जे प्रेमानं देशील ना ते मला आवडतं बरं का. बस बाकी मला काही आवडत नाही. महाराज म्हणाले हा कसा आहे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. असं आहे म्हणाले. सगळं करतो बरं का, पण हा सगळ्यात नसतो. म्हणजे सगळ्यामध्ये असतो, पण खरं सांगायचं तर सगळ्यात नसतो. आपण नाटक बघतो ना, सिनेमा बघतो ना, त्यात त्या हिरोला गोळी लागते बघा आणि तो मरतो. पण पुढच्या सिरीज मध्ये तो दिसतो की नाही आपल्याला, तसं आहे काम. असा हरी त्यानं रूप घेतलं बरं का आणि यशोदेकडे आला. म्हणून महाराज म्हणाले बालक नंदाधरी, हरी हा बालक नंदाधरी, हरी हा बालक नंदाधरी, हरी हा बालक नंदाधरी, हरी हा बालक नंदा, घरी बालक नंदा, घरी बालक नंदा घरी. आणि सगळ्यांना तृप्त केलं बरं का. आणि सगळ्यांना तृप्त केलं. खरं तर गोपींच्या भरपूर लीला आहेत, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत त्या. आणि मग आता ती जागा जरा लहान पडायला लागली. तिथे गाईंना चरण्याकरता वन कमी पडायला लागलं. म्हणून हे सगळे म्हणाले की आता आपण समोरच्या बाजूला गोकुळातून थोडं जवळच असलेल्या वृंदावनामध्ये जाऊ. म्हणून हे सगळे वृंदावनामध्ये आले बरं. वृंदावनात पण भरपूर कानानं लीला केल्या. त्या यमुनेतल्या कालियाला तिथे संपवलाय भगवंतांनी. आणि एक दिवस कानानं बघितलं की कसली तरी गडबड चालली आहे. त्यानं बाबांना विचारलं, नंद बाबा ही कसली गडबड आहे. नंद बाबा म्हणाले, अरे आपल्याला याग करायचा आहे, इंद्राची पूजा करायची. त्यानं विचारलं, इंद्राची कशाला पूजा. इंद्र ही काही देवता आहे का. इंद्राची नाही म्हणाले पूजा बिजा करायची. मग कोणाची पूजा करायची. कान्हा म्हणला, ज्याच्यामुळे आपल्याला पाऊस पडतो, ज्याच्यावरती आपलं गोधन चरतं ना, त्या गोवर्धनाची पूजा करायची बरं का. गोवर्धनाची पूजा करायची. कान्हा पण गोवर्धनाची पूजा कशी काय करायची रे. म्हणजे पूजा करायची असेल, दोघही ओळखीचे आहेत, त्यामुळे कोणाची टोपी कोणाकडे गेली तरी
मागात पडेल मला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो हो सांगतो सांगतो. इथे इथे छोटे आहेत भगवंत त्यांना ठेवा. हा वा डोळे इथे आहेत. आणि गोवर्धनाच्या आजूबाजूला काजूचे वृक्ष आहेत बरं का. आणि द्राक्षाचे पण आहेत. बेदाणे वगैरे तयारच झाले झालेच आहेत तयार. उद्या ये नाही तर बाईंकडे क्लासला देतील हे बरोबर. सगळे रोज यायला तयार आहेत. त्यांना काहीतरी प्रसाद द्या. जेव्हा जेव्हा तेव्हा ते नक्की. आणि कान्हा म्हणला की गोवर्धनाची पूजा करायची ना, सगळ्यांना तयार केलं बरं का कान्हा. कान्हा अरे पण पूजा जेव्हा असते ना एखादी, तेव्हा काही मंत्र म्हणावे लागतात रे. गोवर्धनाची पूजा करायची म्हणजे त्याचे मंत्र नकोत का म्हणायला. कान्हा म्हणला हे सगळे मंत्र माझ्यापासून निर्माण झाले, तेव्हा मला सगळे मंत्र माहिती आहेत. कान्हा तुला रे कसं माहिती. सवंगड्यांनी विचारलं कान्हा तुला रे कसं काय माहिती आहे सगळं. कान्हा म्हणला मी आईच्या पोटामध्ये असताना सगळं शिकून आलोय, मला सगळं माहिती आहे. बरं कान्हा काय काय लागतं पूजे करता. सगळी तयारी केली बरं का. कान्हा यादीच दिली. साधी सत्यनारायणाची पूजा असेल तर केवढी यादी पाठवतात बघा गुरुजी. हळद कुंकू गुलाल बुक्का, मग फुलं पाहिजे, मग तुलसी जर पाहिजे, अजून काय काय 4-5च पाठ केले. सगळी यादी दिली बरं का. कान्हा म्हणला हे सगळं घेऊन या. कान्हा म्हण अरे कान्हा हे सगळं तर आपल्या घरातच आहे. कान्हा म्हणला तेच आहे, घरात जे आहे ना त्यानंच पूजा बांधायची असते. घरातल्या वस्तूंनीच पूजा बांधतात बरं का. बरं ठीक आहे का. कसं काय करूयात. काही नाही म्हणाले मी सांगेन त्या दिवशी सगळ्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाला घ्यायचं त्या गोवर्धनाच्या आश्रयाला आपण जाऊयात. मी एक एक मंत्र सांगेन तशी तशी पूजा करायची, सगळ्यांनी करायची. म्हणजे आपल्या बरोबरच्या तुमच्या ज्या गायी आहेत त्यांना घ्या, लहान लहान बालक आहेत त्यांना घ्या, घरातल्या ज्या महिला त्या सगळ्यांना घेऊन जायचं बरं. ठीक आहे सगळेजण आले आणि बातमी पसरली बरं का. ही सगळी नारदांपर्यंत बातमी गेली. नारद आलेत बरं का त्या पूजेला. गोवर्धन लिहिलं नारद हजर असतात. नारद असतातच म्हणजे कथेमध्ये. एकदा नारदांनी भगवंतांना प्रश्न विचारला. भगवंत आपण कुठे कुठे राहता. कुठे तुम्हाला भेटायला यायचं तर कुठे यायचं. कुठे कुठे म्हणजे काय नारद हा काय प्रश्न आहे का. आपण कुठे राहतो आपल्याला आपला पत्ता असतो की नाही. नारद म्हणाले मी वैकुंठात इतक्या वेळा गेलो होतो, तुम्ही काही दिसलं नाहीत मला म्हणून विचारलं. तेव्हा भागवतातला श्लोक आहे बरं का. भगवंतांनी असा प्रश्न विचारला नारदांना. क्षमा करा, नारदांनी भगवंतांना प्रश्न विचारला की हा अजून एका गोष्टीबद्दल क्षमा मागतो बरं का. काल चुकून गडबडीमध्ये मी समुद्र मंथनाची जी कथा झाली ती कथा ऑस्ट्रेलियाच्या जवळचा समुद्र असं सांगितलं बरं का. चुकून तर तो ऑस्ट्रेलियाच्या इथला नाही आहे, तो भाग आहे कॅनडाच्या इथला. काल माझा एक ऑस्ट्रेलियावरनं मित्र आला होता, त्याच्याशी मी बराच वेळ गप्पा मारत होतो ना, त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यात राहिलं होतं आणि त्या ओघात मी सांगितलं बरं का. पण श्रोते हुशार असतात बरं का. एक श्रोते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विचारलं बुवा मागच्या वेळेला 2दा तुम्ही कॅनडा सांगितलं. मी चुकलो, माझं जरा कन्फ्युजन झालं, पटकन मला आठवे ना कुठे. तर एक कॅनडाचा भाग आहे बरं. इथपर्यंत मला माहिती होतं.
पण ते माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी आहेत त्यातले बरं का. ते म्हणाले की तुम्हाला गंमत सांगतो, ते मर्चंट नेव्हीमध्ये होते बरं का, त्याच्यामुळे त्यांनी हे मला सांगितलं. म्हणजे जे जे आपण असं ठावे ते ते इतरांचं सांगावे बरं का. मला सांगायचं हे, काही लपवून ठेवू नका. म्हणाले तिथला जो समुद्र आहे बरं, तिथल्या समुद्रातलं काही पाणी पिण्यासारखं आहे बरं का, असा उल्लेख आहे. म्हणजे समुद्रमंथनात पण उल्लेख आहे की देवांनी आणि असुरांनी ते पाणी प्यायला घेतलं. तर तिथला काही भाग असा आहे की जिथलं पाणी पिता येतं. आणि त्यांनी नवीन दिलेली माहिती अशी आहे की तिथल्या समुद्राचं जे तापमान आहे हे आज जर समजा 50 डिग्री असेल तर काही काळाने ते हळूहळू कमी होतं आणि ते 25 डिग्री येतं, म्हणजे निम्म कमी होतं. तर तापमान कमी होतं म्हणजे काय, तर त्यातनं उष्णता बाहेर पडते. तापमान कमी तर ती जी बाहेर पडणारी उष्णता आहे, म्हणजे आपण पाहिलं ना कथेत की समुद्र मंथन ज्यावेळेला चालवलं तेव्हा तापमान वाढायला लागलं. ते हलाहल जसं वर यायला लागलं तसं तापमान वाढायला लागलं. तर त्या तापमानामध्ये म्हणजे ते जे कमी होतं तापमान, ज्यात उष्णता बाहेर पडते, त्याच्यामध्ये किंवा त्या तापमानावरती काय इलेक्ट्रिसिटी जनरेशन, एनर्जी टॅप केली जाते त्याच्यात. हा, एनर्जी टॅप केली जाते. ती एनर्जी वापरली जाते. एका दिवसात पडतो फक्त, एका दिवसात. म्हणजे आदल्या दिवशी आमचं टेम्परेचर 29-30 असायचं, तर दुसऱ्या दिवशी गेले तर ते 16-17-15च्या आसपास वगैरे. एवढा फरक कुठंच पडत नाही आदल्या. हा, आणि त्या विशिष्ट तापमान टेम्परेचरच्या फरकामुळे म्हणजे जसं व्हॅक्युम तयार होते, ती एनर्जी टॅप होते, ती टॅप केली जाते आणि त्याचा उपयोग वगैरे. हे काल मला दंडवती काकांनी सांगितलं बरं का, लगेच मी आज तुम्हाला सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या याच्यात जे अवशेष सांगितलेत ना ते त्या भागात सापडतात आज सुद्धा. म्हणून मुद्दाम, नाहीतर आपल्याला काय वाटत असतं की हे कुठेतरी दुसऱ्या ग्रहावर घडलं, तसं नाही. म्हणून मुद्दाम सांगितलं, हा भूभाग तो आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. एकाने विचारलं हे भारतातच का म्हणाले, भारतातच का सगळं. याचं कारण असं आहे, आपण जर जगाचा नकाशा पाहिला एकूण, तर त्याचा जो काही आउटलाईन आहे ती काढली समजा एका पेपरवरती आणि ती कट केली आणि ते जोडलं सगळे एकमेकांना, तर जो चौकोन तयार होईल, चौकोन किंवा आयत जे काही तयार होईल, त्याचा केंद्रबिंदू भारत आहे बरं का. त्याचा केंद्रबिंदू भारत आहे. मग मला सांगा, जर उत्तम तंबू उभा करायचा असेल तर केंद्रातला खांब उत्तम पाहिजे की नाही. सध्या केंद्रातला खांब उत्तम आहे म्हणून बरं चाललंय बरं का. फार नाही, पुढची 70-1 वर्ष राहू देत. आपण एकांना संधी दिली की नाही 70 वर्ष. तुम्ही सगळे मतदान करताच, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना पण सांगायचं की कुणाला मतदान करा, कोणाला करा, हे आपल्याला कळतं. मग ते सांगणार नाही, फक्त मतदान करा. 100% मतदान झालं. आत्ताच्या ह्या सगळ्या ह्याच्यात जो फरक पडलाय ना, तो साधू संतांनी प्रचंड हे चालवलंय बरं का. त्याच्याकरता जो बदल घडलाय ना, फार फार मोठा बदल. नाहीतर या निवडणुकीमध्ये फार वेगळं चित्र असतं. पण हे सगळे साधू संत आणि कीर्तनात्मक प्रवचनात्मक हे सगळे मांडत होतो, कीर्तनकार प्रवचनकार, की अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने. कोणाला करा तर माणूस कोण आहे आत्ता बघू नका, तो हिंदुत्वाच्या बाजूने ना, त्याला फक्त मतदान करा. आणि गोवर्धनाची पूजा सुरू झाली बरं का. एकानं कान्हाजवळ गेला, कान्हा आपले ते मंत्र सांगतोय बरं का, ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. हे चालू आहे सगळं. एक जण गेला कान्हाच्या जवळ, काय रे कान्हा, असं हाताची घडी घालून वगैरे उभा होता बरं का. काय रे कान्हा, आपण गोवर्धनाची पूजा करतोय, पण हा गोवर्धन खरंच येतो का रे असा प्रसाद बिसाद घ्यायला, प्रसाद दक्षिण. कान्हा म्हणाला, हा पक्का कम्युनिस्ट दिसतोय. इतके वर्ष इंद्राची पूजा चालली होती तेव्हा नाही याला प्रश्न पडला. म्हणजे फक्त शिवपिंडीवरती ते दूध वाहिलं की ते वाया जातं बरं का. मग इतर ठिकाणी चादरी वाहिल्या तर ते चालतात का, बकरे कापले तर चालतात का. कान्हा म्हणला, याची बुद्धी अशी बरी चालते. कान्हा म्हणला, इंद्राला पाहिलंयस का रे तू कधी. तो म्हणला नाही रे. मग म्हणाले, तुला आत्ताच कसा काय हा प्रश्न पडला.
कान्हा म्हणला तुझा विश्वास आहे का गोवर्धन येईल? तो म्हणाला हो, तू म्हणलास ना, मग माझा विश्वास आहे बरं का कान्हा, मग येईल गोवर्धन. आणि कान्हानं काय केलं? कान्हानं आपलं एक रूप तिथेच ठेवलं बरं का. एक रूप कान्हाचं पूजा सांगतंय. आणि कान्हानं काय केलं? एक दुसरं रूप घेतलं, पण ते गोवर्धनासारखं घेतलं बरं का. आणि आता कान्हा स्वतः गोवर्धनावरती जाऊन बसला बघा इकडे. त्या गोवर्धनावरती जाऊन बसला बरं का. छान पेटा पडला का त्याचा? आहे ना? हा, इकडे इकडे. हा, कान्हाने फेटा का आणला होता बरं का. पण कान्हा म्हणला गोवर्धनावर फेटा घालून बसलो ना तर लक्षात येईल सगळ्यांच्या, म्हणून त्याने फेटा बाजूला ठेवला आणि बसला बरं का तसाच जाऊन त्या. आणि कान्हानं आपल्या 2 भुजा बाहेर काढल्या बरं का. सगळं गोवर्धनासमोर जे नैवेद्य ठेवतायत ना, सगळे गोप बांधव आहेत, सपत्नीक आलेत, कुटुंबासह आलेत, त्यांचे गायी आहेत बरोबर. एक 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 करत कान्हाने आता ते खायला सुरुवात केली बरं का. झाली ती पूजा संपन्न झाली. कान्हा आणि जे रूप खालती आहे ना गोवर्धनाच्या, ते सांगतंय बरं का, ते बघा ते बघा गोवर्धन आपला आपण दाखवलेलं नैवेद्य खातोय बरं का. गोवर्धन बघा तुम्ही सगळ्यांनी, नीट बघा नीट बघा. आणि सगळ्यांना ते दर्शन झालं बरं का, सगळ्यांना ते दर्शन झालं. आणि मग आता ती पूजा संपन्न झाली आणि प्रसाद, आरती झाली, प्रसादाला सगळेजण रांगेत उभेत बरं का. तिथे कोणालाही असं वाटत नाही मी कोणीतरी VIP आहे, मला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट पाहिजे. नो, सगळे रांगेत आहेत बरं का. आणि विशेष म्हणजे आमचे नारद पण रांगेत आहेत. नारदांनी एक हात पुढे गेला, मोतीचुराचा लाडू होता बरं का, तो लाडू घेतला, डाव्या हातात ठेवला. नारद म्हणाले 1 मोर. असं कोणी विचारलं नाही बरं का नारदांना, एकदा मिळालाय ना तुम्हाला, कशाला हवाय पुन्हा पुन्हा? द्यायचं बरं का, भरभरून द्यावं, प्रसाद द्या भरभरून. काय 2 घेतले नारदांनी लाडू आणि आले इंद्राकडे. इंद्र तोपर्यंत तयारी करत होता बरं का, छान आरशात वगैरे बघत होता. आता जायचंय, मला बोलवणं येईल, कसा दिसतोय तो, मुकुट वगैरे व्यवस्थित करतोय. आणि नारद इंद्राला म्हणाले, इंद्रा हा घे प्रसाद. इंद्राने विचारला हा कसला लाडू? अरे मी आत्ता पृथ्वी तलावरती गेलो होतो ना, तर तिथे गोवर्धनाची पूजा झाली, त्याचा हा प्रसाद आहे. हो का, वा वा, छान आहे म्हणले. आता माझी पण पूजा आहे बरं का नारदा, तुम्ही त्यावेळेला पण या, तुम्ही त्यावेळेला पण या बरं का. नारद म्हणाले, अरे ती पूजा कॅन्सल झाली. अशी कशी कॅन्सल झाली? अरे तुझी पूजा बंद म्हणाले आता. कोणी कोणी म्हणजे त्या नंदाच्या पोरानं तसं ठरवलंय. हा, इंद्र असा संतापला, म्हणाला कोण आहे तो? नारद म्हणाले, कोण आहे तो हे तुला कळण्याकरताच मी इथे आलो. तो कोण आहे हे कळावं ना, म्हणूनच मी इथे आलो. आणि इंद्राने सावर्णिक नावाचे मेघ आहेत, त्या मेघांना सांगितलं की त्या भागावरती भरपूर पाऊस पडा. खरं तर तो काळ आहे ना, तो दिवाळीचा काळ आहे बरं का. त्या काळात पाऊस पडत नाही. वसुबारसेपासून या सगळ्याला सुरुवात झाली आहे, म्हणून मुद्दाम सांगतो. त्या काळात काही पावसाळा ऋतू नसतो, म्हणजे हल्ली कधीही पडतो. पण मला अगदी स्पेसिफिक सांगायचं, अखंड पाऊस पडतोय बरं का. सगळेजण कान्हाकडे आले, म्हणाले कान्हा 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 असं कसं झालं? कान्हा म्हणाला, काही घाबरू नका, आपण गोवर्धनाची पूजा केली आहे ना, आपण सगळे मिळून तो गोवर्धन उचलूयात बरं का, आणि तो मस्तकावरती धरू. कान्हा, रे असं कधी पर्वत उचलता येतो का? कान्हा म्हणाला, सगळ्यांनी मिळून केलं ना तर काहीच अशक्य नाही आहे जगात. मग सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन उचलला बरं का. खरं तर कान्ह्याने एकट्यानेच उचलला होता. सगळ्यांना असं वाटलं बरं का, आम्ही हात लावला म्हणून झालं, आम्ही हात लावला म्हणून झालं. आणि कान्हाने फक्त तो करगळीवरती तोलून धरलाय बरं का. एका करगळीवरती तोलून धरला. आणि एका गोपाच्या मनात आलं की मी काठी लावली आहे ना, म्हणून हा
उचलता आला बरं का, नाहीतर काही गोवर्धन उचलणं शक्य नाही. कान्हा म्हणला असं आहे का तुझ्या मनात? बरं म्हणाली, मग मी काढून घेतो करंगळी. कान्हाने फक्त करंगळी हलवली बरं का, काढून पण घेतली. करंगळी हलवल्यावरती तो गोवर्धन खाली यायला लागला. म्हणाले कान्हा कान्हा कान्हा. कान्हा म्हणला माझं लक्ष आहे, काही काळजी करू नका. असं किती दिवस चाललं तर 7 दिवस चाललं. आणि भगवंतांच्या 8 पट्टराण्या. भगवंत 7 दिवस भोजनाला गेले नव्हते म्हणून 8साठी 56 म्हणून 56 भोगांचं नैवेद्य आज दाखवतात. ते या 56 मागचं गणित आहे. झालं 7 दिवसानंतर इंद्रशर्माला त्यानं भगवंतांची स्तुती केली. त्याला लक्षात आलं आपण आपल्याला निर्माण करणारे हेच आहेत, तर आपण काय करू शकणार आहोत. आणि कान्हा आता जरा मोठा झालाय. कान्हा आईला म्हणाला, आई आता मी आपली जी सगळी वासरं आहेत ना, गायी आहेत ना, त्यांना चरण्याकरता म्हणून घेऊन जातो बरं का. ती म्हणाली अरे तुला कसं काय जमेल? कान्हा म्हणाला अगं आई हा आपला पिढीजात व्यवसाय आहे, मला शिकलं पाहिजे हळूहळू, मला माहिती घेतली पाहिजे ना. आणि बाकीची गोप बालक नाही का जात, मला गेलं पाहिजे बरं का. आई मी सगळ्यांना सांगतो की उद्यापासून मी येणार आहे, तू उद्या छान मला तयारी करून दे बरं का, छान नटव मला. यशोदेला फार बरं वाटलं बरं का. सकाळी कान्हा लवकर उठलाय. ट्रीप असली की मुलं लवकर उठतात की नाही? तसं कान्हा करता ट्रीप आहे ना ती आज रोजच आहे त्याच्याकरता. आता छान लवकर उठला, अगदी छान स्वतः आवरलं बरं का. छान छान दागिने परिधान केले. यशोदेनं कान्हाला सुंदर असा पितांबर नेसवलाय बरं का. पितांबर नेसवला, त्याच्या कमरेवरती ती मेखाला लावली सुवर्णाची. कानाच्या पायात छान पैंजण आहेत बरं का, छान ते वाजतायत, मधुर नाद आहे. त्याला घुंगरं लावली आहेत बरं का. आणि ती त्याचा किंकिणाट होतोय बरं का. बघा वा क्या बात आहे. त्यांचा छान आवाज होतोय बरं का. आणि कान्हा म्हणाला अगं आई माझे नंदबाबा मुखी आहेत ना? म्हणाले हो. म्हणजे राजाच आहेत ना? मग त्यांच्यानंतर मी राजा नाही का? मग असं कर ना आई, राजा काय करतो, राजाला छान मुकुट असतो ना, मला एक छान मुकुट घाल. यशोदेनं एक मुकुट तयार केला बरं का. काही त्याला काही सुवर्णाचा हवा होता असं नाही, त्याला मुकुट हवा होता. तो सोनेरी रंगाचा कागद पुठ्ठ्यावरती चिकटवला. तो पुठ्ठा आपला छान, आपला हाच भाव असतो की नाही आपल्या मुलांना सजवताना. बस ते सुंदर दिसावं बरं का. तिला पण तेच वाटतंय, कान्हा सगळ्यात उठून दिसावा, सुंदर दिसावा बरं का. तिने तो मुकुट घातला कानाला. कान्हा धावत 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 आत गेला आणि आईला मोरपीस आणून दिला आणि म्हणाला आई या किरीटाची शोभा कशानं वाढेल, तर या मोरपीसानं वाढेल बरं का. मातेला विचारलं कान्हा अरे पण हे मोरपीस तुझ्या किरीटावरती लावायचं म्हणजे तुझ्यापेक्षा ते उंच होईल ना रे. कान्हा आईला म्हणतोय अगं आई मागच्या अवतारात या पिसांवरूनच मला किती मार्ग कळलाय म्हणून सांगतो तुला. याचं मी काहीतरी देणं लागतो ना ग आई, मी काहीतरी देणं लागतो ना. म्हणून ते भगवंत काय करतात बरं का, भक्तांना आपल्या मस्तकावरती घेतात बरं का. सद्गुरु काय करतात आपल्या शिष्याला, सद्गुरु त्याला उचलून कडेवरती घेतात बरं का.
सद्गुरूंना काळजी असते ना, एवढ्या गर्दीत त्याला पलीकडचं दिसणार नाही, म्हणून त्याला कडेवरती घेतात. शिष्य म्हणतो, सद्गुरू मला पलीकडचं काही दिसत नाही हो, अजून 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 मला वर करा. मग अजून 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 वर घेतात. पण का सद्गुरू खांद्यावरती घेतात शिष्या आणि म्हणतात, बघ रे, मी जे तुला परब्रह्म दाखवतोय ना, ते दिसतंय का? नाही हो, मला ते परब्रह्म दिसत नाही. सद्गुरू काय करतात, शिष्याला आपल्या डोक्यावरती बसवतात बरं का. आपल्यापेक्षा शिष्याला आपल्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर नेऊन ठेवतात सद्गुरू आणि म्हणतात की आता माझं काम झालं बरं का, माझं काम झालं. आता माझं जे उर्वरित काम आहे ना, ते तुला करायचंय बरं का, ते तुला करायचंय. तुला काय काम करायचंय? तर लक्षात ठेव, तुला अशा शिष्याच्या शोधात जायचंय ज्याला तू तुझ्या डोक्यावरती बसवशील बरं का, तुझ्या डोक्यावरती बसवशील. कानानं मोरपीस आपल्या मस्तकावरती, त्या किरीटावरती खोवलं आणि काना धावत 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 पुन्हा आत गेला बरं का. आणि दुडू 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 धावत आला आणि आईला म्हणाला, आई हे बघ, हे काय कान्हा? अगं आई, माहिती नाही का तुला, ही वेणू आहे, वेणू. अरे कान्हा, तुला वाजवता येते का रे? कान्हा म्हणाला, आई मला सगळं येतं, मला सगळं येतं, तू काही काळजी करू नकोस, तू फक्त काय कर, ही वेणू माझ्या त्या मेखल्यामध्ये खोवून दे मला. कानाला ते घट्ट होतंय ना, त्याला खोवता येत नाही बरं का, म्हणून तो आईकडे आला. आणि आता कान्हा निघाला बरं का, कान्हा निघाला आणि त्याच्या मागे त्या सगळ्या गोप बालक आहेत बरोबर, आहेत गायी आहेत बरोबर, आणि आता सगळ्या ज्या गोपी आहेत ना, त्या अस्वस्थ झाल्या आहेत बरं का, अखंड अश्रुधारा. कारण त्यांना असं वाटतंय की आम्हाला आता कान्हाचा विरह होणार, कान्हाचा विरह होणार. खरं तर कान्हा कुठे गेला नाहीच बरं का, तिथेच आहे, आजूबाजूला फक्त चरायला घेऊन चाललेत. पण यांना अशी सवय आहे ना, कधी जावं कान्हाकडे आणि त्याच्या गालाला हात लावावे, त्याचे मुके घ्यावे, किती गोड दिसतोय माझा कान्हा म्हणून मस्तकावरून हात फिरवावा, मस्तकाचं अवग्रहण करावं आणि घरी परत यावं. पण आता तेवढा विरह सुद्धा त्यांना सहन होणार नाहीये बरं का. कान्हाच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त गोपी पाहतायत बरं का. दारावरती ती गोपी आली आहे, कानाकडे पाहते आणि पाहता पाहता ती थोडीशी डाव्या बाजूला कलली बरं का. तिनं आपल्या घराची जी चौकट असते ना, दाराची चौकट, तिचा आधार घेतला, त्या चौकटीवरती आपला डावा स्कंद टेकवला बरं का. आणि ती फक्त आता कान्हाच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहते. आणि किती वेळ उभी आहे ती, तिला भानच नाही बरं का. तिनं डोळ्याची पापणी सुद्धा मिटली नाही बरं का. का डोळ्याची पापणी मिटली आणि तेवढ्यात कान्हा दिसेनासा झाला. तर कान्हा खरं तर पाठमोरा दिसतोय बरं का, त्याचं मुखकमल दिसतच नाहीये. आणि ती भानावर केव्हा आली माहितीये? संध्याकाळी जेव्हा कान्हा परत आला ना, तेव्हा अखंड उभं बरं का. गुरुद्वारी मी अखंड उभी. सद्गुरूंच्या द्वारावरती असं तिष्ठत उभं राहायचं असतं. त्यांचा एक नेत्र कटाक्ष फक्त आपल्याकडे पडावा म्हणून त्यांनी, अरे आलास का, एवढं म्हणावं म्हणून बरं का. बस
याला कृपा म्हणतात सद्गुरूंची. बाकी काही कानानं फक्त आपल्याकडे पाहावं एवढंच वाटतंय बरं का त्या गोष्टींना, बाकी काही त्यांच्या मनात भावना नाहीये. काना दिवसभर गाईंना चालून संध्याकाळी परत आला बरं का. तिन्ही सांज झाली होती त्यावेळेला. आणि ते त्यावेळेला त्या भानावर आल्या आणि तेव्हा म्हणाले, अरे आपल्याला सगळं व्यवहारातलं करायला पाहिजे. आणि पुन्हा त्या संसारामध्ये आल्या बरं का. आणि आता असं अखंड चालू आहे, अखंड चालू आहे, अखंड चालू आहे. आणि त्यांना असं वाटतंय बरं का आता की रोज कान्हा या गोपांना घेऊन जातो, गोप बालकांना घेऊन जातो, हा कान्हा आमच्या बरोबर केव्हा येणार असा त्यांना आता ती आस लागलेली आहे भगवंतांच्या भेटीची. ह्या गोपी कोणी सामान्य नाही आहेत ना. दीर्घकाळ तपश्चर्या केलेले ऋषी आहेत. ऋषी रूपा गोपी सांगितल्या आहेत, श्रुती रूपा गोपी सांगितल्या, वेद रूपा गोपी सांगितल्या आहेत. या सगळ्यांनी देह धारण केलाय आणि सगळेजण गोकुळामध्ये अवतरलेत बरं का, भगवंतांचा सहवास मिळावा एवढ्यासाठी. कानानं त्यांच्या मनातली भावना ओळखली बरं का. कान्हा म्हणाला की मी तुम्हाला भेटणार आहे बरं का एकदा. कधी भेटशील रे कान्हा, कधी भेटशील. कान्हा म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, योग्य वेळ आली ना की मी भेटेन. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा, आपलं साधन सोडायचं नाही, आपलं ध्यान सोडायचं नाही, आपलं नाम सोडायचं नाही, आपली तपश्चर्या सोडायची नाही, आपली जी काही कर्म आहेत ना ती सोडायची नाहीत. कारण कर्म त्यागून म्हणाले काही भगवंत मिळत नाही. त्या कर्मामध्ये मला शोधण्याचा प्रयत्न करा. कान्हा म्हणतोय, कर्मामध्ये मलाच शोधण्याचा प्रयत्न करा. ती सगळी कर्म मला समर्पण करा, मग मी तुम्हाला दर्शन देणारच आहे. आणि कान्हा म्हणाला, अगदीच जर तुम्हाला वाटलं ना तर श्रीमद भागवत कथेला जाऊन बसा, तिथे तर मी नक्कीच दर्शन देणार आहे तुम्हाला. हो का रे कान्हा, हो कान्हा, हो म्हणाला. शरद ऋतूतली जी पौर्णिमा येईल ना, शरदाचं चांदणं पडलं ना की त्यावेळेला मी माझ्या या वेणूचा नाद करीन बरं का, वेणूचा नाद करीन. आणि ती वेणू कशी वाजते बरं का, आणि कुठे वाजते.
ती वेणू कान्हानं आपल्या हातात घेतली बरं का. कदंबाच्या वृक्षाला टेकून उभा आहे. डावा पाय पूर्ण टेकलेला आहे. डोळ्यासमोर का चित्र, नाहीतर आपल्याला रासक्रीडेत प्रवेश नाही. कान्हा डाव्या पायावर उभा आहे बरं का पूर्ण, आणि उजवा पाय असा असा ठेवलाय बरं का, दीड पायावरती उभा आहे. एका संतांनी विचारलं, कान्हा कायम दीड पायावरती का उभा राहतो? दुसरे संत म्हणाले, कान्हा दीड पायावरती उभा आहे कारण द्वैत आणि अद्वैत याच्यामध्ये जे सापडलेत ना, त्यांना तारायचंय ना कान्हाला, म्हणून कान्हा दीड पायावरती उभा आहे. एक गोपी म्हणाली की मला तर बाई त्या वेणूचा इतका राग येतो ना, तेव्हा पाहावं तेव्हा एकतर कान्हाच्या कमरेला तरी बांधलेली असते, नाहीतर कान्हाच्या ओठाला तरी चिकटलेली असते. असं त्या वेणूनं काय पुण्य केलंय की तिला हे भाग्य मिळालं. ती तरा 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 त्या पदर खोचला तिनं. भांडायचं असतं तेव्हा पदर खोचावा लागतो ना. पदर खोचला, बांगड्याचा मागे म्हणाली, काय ग वेणू, तू काय असं पुण्य केलंयस की कान्हा बरोबर असतेस सारखी तू? वेणूनं उत्तर दिले ते फार छान आहे बरं का. वेणू म्हणाली, अगं माझं काय आहे माहितीये का, कान्हा जोपर्यंत माझ्यामध्ये हवा फुंकत नाही ना, तोपर्यंत माझ्यातून ध्वनीच येत नाही. म्हणून म्हणाले, कान्हाच्या मी जवळ आहे. संसारात वाटतं ना, मी केलं मी केलं मी केलं, हे भगवंतांनी माझ्याकडनं करवून घेतलं बरं का, असा भाव पाहिजे. हे भगवंतांनी माझ्याकडनं करवून घेतलं. मग जे काही आपण काम करतोय ते बरं का, जे काही काम करतोय ते माझ्या वाटेला आलेलं आहे म्हणून मी करतोय, आणि भगवंतांची तशीच इच्छा आहे. नाहीतर मी वेगळं काहीतरी केलं असतं ना. इतकं सोपं आहे. मी हे का करतोय, ही भगवंतांची इच्छा आहे. या कामाकरता भगवंतांनी मला नेमलंय, आणि ते मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे, आणि ते भगवंतांनाच समर्पण केलं पाहिजे. पण कीर्तनकार प्रवचनकार फार तयार असतात बरं का, मी बघितलंय. प्रवचनाच्या शेवटी कीर्तनाच्या शेवटी म्हणायचं बरं का, आजची झालेली सेवा मी भगवंताच्या चरणाला अर्पण करतो, आणि पुढच्या दिवशीच्या कीर्तनात सांगायचं, कालचं माझं झालं ना ते 2000वावं कीर्तन होतं. मग काय समर्पण केलं तुम्ही? मोजत नाहीत बरं का समर्पण. हा, दान मोजायचं नसतं, दान मोजत नाहीत बरं का. नाहीतर लोक 100 रुपये देतात आणि 1000 वेळा सांगतात, मी 100 रुपये दिले बरं का, 100 रुपये दिले, 100 असं सांगत नाहीत बरं का आपण काय देत होते. या हाताचं त्या हाताला कळत नाही. कर्ण एकदा संध्येला बसला होता बरं का, संध्या करत होता. संध्या करतात ना, संध्या म्हणजे संधी कालात जी करतात पुरुष वर्गा करता. हा, नाहीतर आता संध्या म्हणलं की आधी इव्हिनिंगच वाटतं, संध्याकाळ तो नाही. कर्ण संध्येला बसला होता
आचमन चालू होतं, सुवर्णाची पळी होती, सुवर्णाचं पात्र. हे आता चांदी म्हणजे आपल्याला काय त्यातल्या त्यात ती परवडते, तरी किती भाव आहे? हाय शाबास. साथीदार असे तयार पाहिजेत बरं का. उद्या सोन्याचा बघून या. 82 आहे प्लस 3 टक्के. जीएसटी 82. 84. हाय शाबास. त्याच्या देवासाठी. अजून पुढचं आहे अजून म्हणजे पुढचं बरं का, हे. कालच जाऊन आले बरं का. आणि आता गंमत सांगतो, नीट लक्ष द्या बरं का, ऐका, फार महत्वाचं सांगतो. विवाह व्हायचे ना जे, त्यावेळेला काही अटी असायच्या बरं का मुलींच्या. आता सगळ्या अटी बाजूला गेल्या आहेत आणि एकच अट आहे, काय? मुलगा टॅक्सपेअर असावा. परवापासूनचे वेगळे आहे. परवापासून त्याचे इन्कम टॅक्सेबल असावं म्हणजे. हे काय 12 लाखापेक्षा कमी हे नको, किमान किमान टॅक्सेबल तरी असावं त्याचे इन्कम. गंमत बरं. आणि ती म्हणाली, कान्हा जोपर्यंत माझ्यामध्ये हवा फुंकत नाही ना तोपर्यंत माझ्यातून ध्वनीच येत नाही, म्हणून म्हणाले कानाला मी अधिक प्रिय आहे. कानाने सांगितलंय बरं का, कदंब वृक्षाला टेकून मी उभा राहीन, शरदाचं चांदणं ती पौर्णिमा, सगळं सांगितलंय बरं का कान्हाने. तुम्ही वेळेत आवरा बरं का, वेळेत आवरा. कान्हा म्हणाला गोपींना, 7:45 व्हायला लागले. कान्हा म्हणाला मी रात्रीच बोलवलंय. नाही हो सांगणार आहे, म्हणायची ना आपल्या सगळ्यांना. आणि कान्हाने ती वेळू आपल्या ओठांना लावली बरं का. आणि त्या मुरलीवरती एक 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 स्वर काढतोय बरं का कान्हा. एक 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 स्वर वाजायला लागले. आणि जसा तो नाद, त्या मुरलीचा नाद जसा 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 वृंदावनामध्ये जायला लागला ना, तशा गोपी भान विसरल्या. अहो व्याघ्र विसरले, पक्षी विसरले. जर श्वापद विसरतायत तर आपण तर मानव देह आहोत ना, मानव सुद्धा विसरले. त्या गोपी विसरल्या बरं का. एक गोपी होती ती आपल्या मुलाला खायला घालत होती बरं का. तो घास तसाच आहे तिच्या हातामध्ये, तशीच निघाली. तो हात तसाच आहे बरं का. दुसरी गोपी होती ती म्हणले शृंगार करत होती, ती सुद्धा काय एका कानातलं घातलं. त्या लीला आपण सगळ्या वर्णन ऐकलेत, मी त्या वर्णनांमध्ये जाणार नाही. एका कानातलं घातलं होतं, म्हणाले तशीच उठली. असं एक 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 गोपी आपल्या हातातलं काम अर्धवट टाकून निघाल्या बरं का. कशा करता? आता ते प्रत्यक्ष दर्शन होणार आहे बरं का. ज्याच्या करता एवढी दीर्घ तपश्चर्या केली, ज्याचा सहवास एवढा मिळाला, पण तो सहवास जो आहे ना तो बालक रूपातला आहे. प्रत्यक्ष सच्चित आनंद स्वरूप काय आहे भगवंतांचं हे त्या ठिकाणी करणार आहे. ही रासक्रीडा आहे बरं का. ती रासक्रीडा ही पूर्णपणे आध्यात्मिक प्रक्रिया आहे. संत अखंड ह्या रासक्रीडेमध्ये असतात बरं का. संतांचं मुखकमल किती छान दिसतं ना. त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला नाही का, महाराजांकडे मठात गेल्यावर का छान वाटतं महाराजां, कारण महाराज अखंड त्या रासक्रीडेमध्ये आहेत ना, ते अनुभव घेत आहेत सतत त्या सच्चित आनंद स्वरूपाचा. भगवंतांकडे फक्त आनंद आनंद आणि आनंद आहे बरं का, बाकी काय. आणि अशा त्या सगळ्या गोपी जमा झाल्या. कान्हा कदंब वृक्षाला टेकलाय बरं का. कान्हानं एकदम मुरली थांबवली आणि म्हणाला, काय ग काही तुम्हाला घर संसार नवरा मुलं बाळ आहेत का नाही? असं एखाद्या परपुरुषानं बोलवल्यावर येतात का? गोपी म्हणाल्या, कान्हा खरं सांगू का, तू आमच्या करता परपुरुष नाहीस बर का. मग कान्हा विचारतो, मग मी कोण आहे? अरे कान्हा, तू दुसरं तिसरं कोणी नाही बर का, तू म्हणजे आमचं मन आहेस कान्हा. आणि
मन जिकडे जातं तिकडे आपण जातो की नाही हो. म्हणजे शरीरानं इथे बसलोय पण मन अमेरिकेत असेल तर आपण अमेरिकेत असतो की नाही. तेव्हा आपला मुलगा काय करत असेल समजा कोणाचा असेल तर तो आता 12 तास मागेत म्हणजे आता त्याच्याकडे सकाळ झाली असेल चालू असतं की नाही हो. आपण देहानं इथे होत ना पण मनानं तसं झालंय बरं का. या देहानं खरं तर घरीच आहे पण मनानं कानापाशी आले बरं का. ते मन दुसरं तिसरं काही कुणी नाहीये. कान्हा म्हणजेच त्यांचं मन आहे. कान्हा म्हणजेच त्यांचं चित्त आहे. कान्हा म्हणजेच त्यांची बुद्धी आहे. त्याच्यामध्ये कान्हाशिवाय दुसरं आता काही नाहीये. याचं कारण त्या अंतर्बाह्य निर्मळ आहे. भगवंतांची भक्ती करण्याकरता अंतर्बाह्य निर्मळ असावं लागतं. कपट भाव ठेवून भगवंतांची भक्ती होत नाही. कान्हा म्हणाला ठीक आहे. मग कान्हा म्हणाला आता मी तुम्हाला रासेचा अनुभव देतो. पण मग एक गोपी म्हणाली कान्हा त्याच्या आधी तू फुगडी ऐकवणार होतास ना. कान्हा म्हणाला हो माझ्या लक्षात आहे पण मग मी एकटा नाही ऐकवणार म्हणाला. मी सांगणार आहे तुम्ही म्हणायची बरं का. तुम्ही म्हणायची. ही फुगडी म्हणजे आध्यात्मिक प्रक्रिया आहे बरं का. बाकी काही हे म्हणजेच रास आहे. हा अनुभव म्हणजेच रास आहे बरं का. भगवंत ते दर्शन सतत घडत नाही बरं का. आपल्याला कधीतरी वाटतं ना सप्ताहाचे रोज येतात ना त्यांना कधीतरी जाणवेल ना आज काहीतरी मला वेगळं वाटलं बरं का. बस तो अनुभव आहे ना तो अनुभव म्हणजे भगवंतांनी आपल्यावरती केलेली कृपा आहे बस. बाकी काही नाही. का कथेला यावंसं वाटतं एक दिवस गेल्यावरती त्यांची कृपा होते आपल्यावरती म्हणून यावंसं वाटतं. कान्हा म्हणाला फुगडी खेळायची पण ती फुगडी कुठली आहे माहितीये का. ती हरिनामाची फुगडी आहे. एक एक ओळ सांगतो अर्धी ओळ सांगतो. नेहमीचे शब्द नाहीत. ही सुद्धा त्याच दिवशी 22 जानेवारी 2025 ला झालेली आहे. आमच्या स्वामीजींना ऐकवली बरं का. 3 वाजता वगैरे दुपारी मी लिहायला बसलो आणि 4 पर्यंत पूर्ण झाली होती. आणि खरं तर माझ्या डोक्यात होतं की त्यांना मेसेज करून कळवावं की असं असं लिहिलंय मला मी तुम्हाला फोन करू का. मला राहवलंच नाही. मला तुम्ही म्हटलं कधी माझा मेसेज बघतील. एवढ्या लोकांचे त्यांना मेसेज आले असतील नाही का. मला शेवटच्या रांगेत नको बघायला. आपण पुढे असलं पाहिजे बरं का. भक्तीमध्ये आपण पुढे असलं पाहिजे. आपल्याकडे बघितलं पाहिजे ना भगवंतांनी. मागे आपण रांगेत उभं आणि प्रसाद संपला तर नाही आधी मला द्या. आधी मला द्या. बरोबर 4 वाजता स्वामीजींना फोन केला बरं का. म्हटलं स्वामीजी मला मी एक फुगडीची रचना केली बरं का ऐकू का तुम्हाला. म्हणजे ऐकव ना. आणि मग त्यांना सगळी ऐकून दाखवली बरं का. म्हणाले फार छान झाली फार छान झाली. मला म्हणले की तुम्ही अशी कवनं करता का. म्हटलं करतो मधून अजून. म्हटलं खरं सांग. मग नंतर जेव्हा भेटायला गेलो ना तेव्हा स्वामीजींना सांगितलं 8 चरणाची करायची असं ठरलं होतं बरं का. 8 चरणाची झाल्यावरती मला असं वाटलं की तुमचा नामोल्लेख करावा याच्यात म्हणून 9वं चरण रचले बरं. म्हणून 9 चरणांचे आपण सगळेजण म्हणूया. काय फुगडीची आता फुगडीला अशी काही वेगळी नसते. काय जसं होईल तसं गोड मानून घ्या. नाम आहे त्याच्यामुळे ते गोडच आहे. फुगडी फुबाई फुगडी फू हरिनामाची फुगडी फू म्हणा. फुगडी फुबाई फुगडी फू हरिनामाची फुगडी फू. फुगडी खेळू हरिनामाची. फुगडी खेळू हरिनामाची.
सद्गुरु दावी वाट मोक्षाची, सद्गुरु दावी वाट मोक्षाची, सद्गुरु दावी वाट मोक्षाची, सद्गुरु दावी वाट मोक्षाची, गुरुद्वारी मी अखंड उभी, गुरुद्वारी मी अखंड उभी, गुरुद्वारी मी अखंड उभी, गुरुद्वारी मी अखंड उभी, सेवा त्यांची करुणी मनी, सेवा त्यांची करुणी मनी, सेवा त्यांची करुणी मनी, सेवा त्यांची करुणी मनी, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, 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 फुगडी चाले 30 गुणाशी, फुगडी चाले 30 गुणाची, फुगडी चाले 30 गुणाशी, फुगडी चाले 30 गुणाची, शिवा शिवाच्या ऐक्य भावाशी, शिवा शिवाच्या ऐक्य भावाची, शिवा शिवाच्या ऐक्य भावाशी, शिवा शिवाच्या ऐक्य भावाची, सगुणता विधी गुरु मला, गुरुदाविती गुरु मला, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, फुगडी चाले निर्गुणाशी, फुगडी चाले निर्गुणाची, फुगडी चाले निर्गुणाशी, फुगडी चाले निर्गुणाची, निराकाराच्या त्या बोधासी, निराकाराच्या त्या बोधाची, निराकाराच्या त्या बोधासी, निराकाराच्या त्या बोधाची, निर्गुण दावती गुरु मला, निर्गुणदाविती गुरु मला, निर्गुण दाविती गुरु मला, निर्गुणदाविती गुरु मला, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, फुगडी चाले ती सत्याशी, फुगडी चाले ती सत्याची, फुगडी चाले ती सत्याशी, फुगडी चाले ती सत्याची, त्याच्या स्वरूप आनंदासी, त्याच्या स्वरूप आनंदाची, त्याच्या स्वरूप आनंदासी, त्याच्या स्वरूप आनंदाची, सत्य दाविती गुरु मला, सत्यदाविती गुरु मला, सत्य दाविती गुरु मला, सत्यदाविती गुरु मला, बोधा संगे नित्य रहा, बोधा संगे नित्य रहा, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, सोहम भावाने ध्यान धरू, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू, हरिनामाची फुगडी करू, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस क्रीडा चालली, ज्ञानाचं वर्णन आहे बरं का, ठीक आहे का, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस कीर्ती कला, एके बाजूस कीर्ती कला, डावी नागपुरी आहे ना ती इडा आणि उजवी आहे ती पिंगला, लेफ्ट नोस्ट्रिल आपल्या सगळ्यांकरता युट्यूबवर येतं नाव हाऊ टू ब्रीथ, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस कीर्ती कला, एके बाजूस कीर्ती कला, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस क्रीडा चालली, एके बाजूस कीर्ती कला, एके बाजूस कीर्ती कला, सद्गुरु दाविती वाट सुशोभना, गावी वाट सुषमा, सुशोभना नाडी ती दिसत नाही बरं का, ती खालनं आपली जी 7 चक्र असतात ना त्यातल्या खालच्या सगळ्या चक्रापासून म्हणजे हा मूलाधार, ज्याला सोप्या मराठीत रूट चक्र म्हणतात, रूट चक्र इज ऑफ रेड कलर,
हे आपल्याला माहिती आहे का? तर इडा आणि पिंगळा, डावी इडा उजवी पिंगळा आणि त्याच्या मधली जी निर्वात पोकळी असते त्यातला ती सुषुम्ना नाडी जाते बरं का. नाडी म्हणजे ती दिसत नाही, त्यातली पोकळी म्हणजे ती नाडी आहे. जेव्हा सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात तेव्हा ती चालू होते असं म्हणतात. तोपर्यंत ती चालू होत नाही आणि त्याच्यातून सगळं ऊर्ध्वगामी जायला सुरुवात होते. एक 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 चक्राचं भेदन होतं बरं का. आणि मग ही जी भावना आहे ना ती आपल्या या ब्रह्मरंध्रामध्ये ब्रह्मचक्रामध्ये स्थिर होते बरं का. हे वर्णन आहे सगळं. ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं असेल त्यांच्या ब्रह्मरंध्रावर गेला असेल. काळजी करू नका, मी सोडणार नाही तुम्हाला. एक बाजू सखीला साजली, एक बाजू सखी पिंगला, सद्गुरु गाविती वाट सुषुम्ना, गोदा संगे नित्य रहा. सद्गुरु गाविती वाट सुषुम्ना, गोदा संगे नित्य रहा. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. आणि यातनं कसा वायू वर 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 जात जातो तशी सद्गुरु कृपा प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि सद्गुरु कृपा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बरं का. अहमेवा समे वागरे याचा जो बोध आहे ना तो सद्गुरु करतात. तत्वमसी सर्वम खलविदम ब्रह्म, ते ब्रह्म तूच आहेस बरं का. हे सद्गुरु सांगत असतात पण आमच्यावर ते ठसलेलं नसतं. मग सद्गुरु काय दाखवतात? परमात्मा तो चोहीकडे, परमात्मा तो चोहीकडे, जाईल नजर जिकडे तिकडे, जाईल नजर जिकडे तिकडे. आतापर्यंत आपण इकडे पाहतोय इकडे परमात्मा आहे, तिकडे पाहतोय तिकडे परमात्मा आहे, इकडे पाहतोय इकडे पण परमात्माच आहे. सद्गुरु म्हणतात अरे इकडे सगळीकडे परमात्मा आहेच, पण तुला गंमत सांगतो बरं का शिष्या, हे सगळ्यांना सांगत नाहीत बरं का. काही खास शिष्य असतात ना त्यांना. शिष्या अरे बाहेर काय बघतोय, आतमध्ये बघ म्हणाले. परमात्मा तो चोहीकडे, जाईल नजर जिकडे तिकडे, अंतरी दाविती गुरु मला, गोदा संगे नित्य रहा. अंतरी दाविती गुरु मला, गोदा संगे नित्य रहा. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. षटचक्रांचे भेदन झाले, षटचक्रांचे भेदन झाले, चिदाकाशीचे दर्शन घडले, चिदाकाशीचे दर्शन घडले. आणि चिदाकाशात कुणाचं दर्शन होतं? तुम्ही म्हणाल की त्या परमात्म्याचं दर्शन होतं. नाही, त्या परमात्म्याचं दर्शन नाही होत. त्या परमात्म्याचं दर्शन ज्यांच्यामुळे होतं ना त्यांचं दर्शन चिदाकाशात घडतं बरं का. त्यांचं दर्शन चिदाकाशात. सद्गुरु दर्शन देती गुरु मला, गोदा संगे नित्य रहा. दर्शन देती गुरु मला, गोदा संगे नित्य रहा. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची
हरिनामाची फुगडी करू हरिनामाची फुगडी करू जन्माचे या सार्थक झाले जन्माचे या सार्थक झाले जन्माचे या सार्थक झाले जन्माचे या सार्थक झाले कोटी पुण्य ते फळास आले 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 मोक्ष देव मिती गुरु मला मोक्ष देवकी गुरु मला गोदा संगे नित्य रहा गोदा संगे नित्य रहा मोक्ष देव मिती गुरु मला मोक्ष देवकी गुरु मला गोदा संगे नित्य रहा गोदा संगे नित्य रहा सोहम भावाने ध्यान धरू सोहम भावने ध्यान धरू हरिनामाची फुगडी करू हरिनामाची फुगडी करू सोहम भावाने ध्यान धरू सोहम भावने ध्यान धरू हरिनामाची फुगडी करू हरिनामाची फुगडी करू आणि आता जे गाडीवरती आहेत ना त्यांचं नाव आहे स्वामी मकरंदनाथ आणि मकरंदनाथांचे सद्गुरू स्वामी माधवनाथ इथपर्यंतच मी लिहिलं होतं बरं का, पण मला राहवलं नाही बरं का, म्हणून मग अजून एक चरण लिहिलं. माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला काय सांगितलं माधवनाथांनी मकरंदनाथांना? स्वामीजी म्हणाले पण का मकरंदा आता माझ्या पश्चात हे काम तुला करायचंय बरं का, तुला करायचंय. मकरंदाने विचारलं म्हणजे स्वामीजी नक्की काय करायचं? तेव्हा माधवनाथ सांगतात माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला माधव सांगे मकरंदाला उद्धारूया जड जीवाला दारुया जडजीवाला उद्धारूया जड जीवाला दारुया जडजीवाला नाथ पंथा भला पहा नाथ पंथा भला पहा नाथ पंथा भला पहा नाथ पंथा भला पहा अधिकारी तू तोच खरा अधिकारी तू तोच खरा अधिकारी तू तोच खरा अधिकारी तू तोच खरा साथ देती गुरु मला साथ देती गुरु मला साथ देती गुरु मला साथ देती गुरु मला गोधा संगे नित्य रहा गोदा संगे नित्य रहा स्वयं भावाने ध्यान धरू सोम भावने ध्यान धरू हरिनामाची फुगडी करू हरिनामाची फुगडी करू स्वयं भावाने ध्यान धरू सोम भावने ध्यान धरू हरिनामाची फुगडी करू 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 गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. छान झालं. खरं तर मी स्वामीजींची परवानगी घ्यायला पाहिजे बरं का सादर करण्यापूर्वी, पण त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. ते म्हणाले मी प्रत्येक भागवताला तुझ्या पाठीशी बरं का. भाग्य 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 म्हणजे काय असतं ना ते स्वामीजी समोर बसून 7 दिवस भागवत ऐकत होते बरं का. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जमलं नाही आहे ना, तर आल्यावर म्हणाले काल मी तुझं युट्यूबवर ऐकलं बरं का. आणि मला अजूनही तो स्पर्श त्यांचा जाणवतोय बरं का. त्यांनी 2दा उल्लेख केला माझा महाराज म्हणून. मी म्हटलं त्यांना अवघे महाराज वगैरे असं काही नसतो. राजकीय ठिकाणी कार्यक्रम होता ना, त्यांनी ते
मी फक्त बरीच देवळणकर असंच यायला सांगतो, पण मग आधीच नाही म्हणाले, तुम्ही मला प्राप्त झालात ना हेच माझ्याकरता खूप आहे म्हणाले. हीच कृपा आहे बरं का स्वामींची, हीच कृपा आहे. आपल्या सगळ्यांवरती सुद्धा आपल्या सद्गुरूंची कृपा अखंड राहावी एवढी प्रार्थना करतो. याचं कारण आपण कितीही वाचलं ना, कितीही ऐकलं, ऐकण्यानं आणि वाचनानं आपल्या समोरच्या आकृत्या स्पष्ट होतात बरं का. म्हणजे वाचनानं, पण श्रवणानं, भागवत श्रवण काय आहे ना, श्रवणाला काय एवढं महत्व आहे. श्रवणानं ते मनावरती ठसतं बरं का. हिंदी भाषिक ज्या कथा होतात ना, तिथे कथाकार माझ्या वयाचेच असतात बरं का साधारण, पण त्या मठाचे जे मठपती आहेत ना, संत महंत 80-80, 90-90 वर्ष, 100-100 वर्ष साधना ज्यांची झाली आहे, ते त्या कथाकारांच्या चरणावरती मस्तक ठेवतात बरं का. त्यांच्याकरता तो वयाने लहान आहे हा भावच नाही बरं का. तो व्यासांच्या गादीवरती ज्या अर्थी बसलाय ना, तो शुकदेवांची कथा ज्या अर्थी सांगतोय ना, त्या अर्थी तो दुसरा तिसरा नाही, तो साक्षात शुक आहे बरं का, साक्षात व्यास आहे. ही भावना आहे बरं का त्यांच्याकडे. आणि हे कृतीतनं सांभाळतायत बरं का, कृतीतनं सांभाळतायत. म्हणजे आमच्याकडे ज्ञानाची परंपरा कशी आहे बघा ना, केवढी उन्नत आहे ती. आम्ही ज्याच्याकडून श्रवण करतो ना, तो त्या गोष्टी करता आमचा गुरु आहे बरं का. तो त्या गोष्टी करता आमचा गुरु आहे. आमच्याकडे गुरु ही व्यक्ती नाही, ते तत्व आहे. आणि गुरु काय सांगतात, सोहम भावाने ध्यान धरू, हरिनामाची फुगडी करू. फुगडीला 2 जण लागतात ना, हा एकट्याची नाही होत ना फुगडी. म्हणून ध्यान पण पाहिजे आणि नाम पण पाहिजे बरं का. एका बाजूला सगुण पाहिजे, एका बाजूला निर्गुण पाहिजे. नुसतं निर्गुण म्हणून काही होणार नाही. त्या कानाला छान नटवलं की नाही यशोदेनं, तसं नटवल्यानंतर तो काना काय सुंदर दिसतो. मग जर सगुणात एवढा सुंदर दिसतो तर निर्गुणात कसा असेल तो, हे कोण सांगणार, हे सद्गुरू सांगणार बरं का. याच्याकरता पाहिजे. कान्हा म्हणला आता कालची वेळ आली बरं का, कालचीच वेळ झाली. छान म्हणाले, आता एक 5 मिनिटं रासक्रीडा करूया, त्याच्यानंतर आरती करू आणि मग थांबू. आज काही कंसवधापर्यंत जाता येणार. उद्या कंसवध आल्या आणि मग भगवंतांचा विवाह कथा पाहणार आहोत आणि एक विवाह आपण इथे प्रत्यक्ष करणार आहोत. कोणी जर उद्या मंगलाष्टक म्हणणार असेल तर घेऊन या, परवानगी आहे, काही काळजी करू नका. ज्या भगिनी वर्गांना इथे रास, ज्या म्हणजे सगळेच बरं का. मागच्या वेळेला बाईंनी छान सांगितलं बरं का आमच्या, मी वेगळ्या भाषेत सांगितलं होतं, त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं. मी म्हणालो होतो की 2 प्रकारच्यांना इथे रास क्रीडा करता येईल. म्हणजे दोन वयोगट आहेत. एक वयोगट आहे जो 50च्या आतला आहे, त्याला करता येईल, आणि दुसरा वयोगट आहे जो 50च्या पुढचा आहे. अशा दोन्ही वयोगटाला करता येईल. त्या म्हणल्या बुवा असं नका, सगळ्या समान वयाच्या आहेत. भगिनी वर्गाला वय विचारत नाहीत बरं का. त्यांना प्रश्न पडेल की नेमकं काय कुठे आतला गोल जो आहे तो 50च्या आतला आहे का बाहेरचा 50च्या आतला आहे, म्हणजे मी नेमकं कुठे उभं राहायचंय. तर मग त्या म्हणाल्या की असं करा, ज्यांनी आपल्या डोक्याला मेहंदी लावली आहे ना त्यांचा एक गट, आणि ज्या नंतर कधीतरी मेहंदी लावणार आहे त्यांचा एक गट म्हणाले. असे 2 गट पडले. ज्यांनी हाताला लावली त्यांचा एक गट. छान एक इथे उपलब्ध जागेत छान फेर धरा, 1, 2, 3 पद म्हणू छान. आज गोकुळात
म्हणजे सगळे छान छान रंगीत साड्या दिसून आल्या. उद्याची एक सूचना लक्षात ठेवायची बरं का, छान सुंदर भरजरी वस्त्र घालून यायची. भगवंतांचा विवाह आहे त्यामुळे छान नटून नटून या. म्हणजे मागे सगळ्यांनी करायची बरं का. हो हो फक्त माझ्याकडे सरकवा. म्हणजे काढायला मायदेव का आम्ही याला जायचो ना चाफळला, या दासबोधाच्या मुख्य आहेत बरं का. मुख्य हो का? ही सून आहे बरं का. आणि त्यांनी सगळं ते दासबोधाचं सगळं ते सगळं त्या मुख्य होते. मायदेव काकूंच्या ओळखीचे आहेत. हिला लिंक आली ना. सगळ्या परीक्षा झाल्या. उद्या मी घालते, तुम्ही आज सगळ्यांनी छान खेळ करा, गोल करा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, गोल करा गोल करा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा 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 राधा, कृष्ण 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 कृष्ण, राधे 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 राधे, कृष्ण कृष्ण कृष्ण, गोपाल राधे गोविंद राधे, राधे राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद राधे, राधे राधे गोपाल राधे, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा 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 राधा, कृष्ण राधे राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोपाल राधे गोविंद राधे, राधे राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद राधे, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा 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 राधा, कृष्ण 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 कृष्ण, राधा कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा 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 राधा, कृष्ण कृष्ण सुरू करते. मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रात खेळू चला, सांगू मी
मस्त या सगळ्यांनी काही काळजी करू हा मग
खूप छान चालले खालचे नाहीये आणि माझ्याकडे आज 7ही वाजलेले नाही. काही काळजी करू नका. राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाळ 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 कृष्ण आता कालासुराची फुगडी आहे. असा मौका कधी मिळणार नाही परत. बारं नाही आवे. बारं नाही आवे. त्या भागवताशिवाय मिळणार नाही परत. माझी पिशवी फुगडी काकू म्हणाल्या आता जरा फुगडी घालून येऊ रोज तू चाललेला